हॅलो. हॅलो. श्री स्वामी हा. समर्थ. बोला ताई. हॅलो. हा, बोला बोला. हा, तुम्ही सुनीता राजपूत काय? हो ताई. हा, अहो काय झालं, तुमचे रोज मी स्वामी चॅनलवर तुमचा अनुभव ऐकते हा हा आणि तुमचा आवाज येते, मला पण खूप आवडतो. मी गोंदवलेला, तुमचा सातारा जिल्ह्यात गोंदवले आहे पहा, हा 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 माहिती आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. हो हो हो. हा, त्यांचा आम्ही 93 सालापासून अनुग्रह घेतलेला. अरे वा. हा हा. त्यांची सेवा बिवा आम्ही इथं, आणि मी आता 20 वर्ष झाले, 21 लागले मी इथं सेवेला आहे. बर बर. हा हा. महाराजांच्याकडेच मी सेवेला आहे, इथं राहते. अच्छा. हा. तर मग मला पण म्हणजे असं सगळे स्वामी संत एकच नामस्मरणाचं याचं सगळे अनुभव आम्हाला पण असेच खूप अनुभव आलेले आहे ते. अरे वा. आणि हा तुमचे म्हणजे तुमचे ते अनुभव मी रोज ऐकते, म्हणजे स्वामी चॅनल हे ते. हा 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 हा. आणि मग नेहमी नामस्मरण हे ते इथं नामावतावर होते महाराज, हा. नामाबद्दल जास्त हे केले, तर सतत नामस्मरणातच आम्ही राहतो इथं सुद्धा सगळे सेवेकरी. हा. आणि आपलं नामाची संख्या वाढत वाढत गेलेली आहे. हा. आता माझं वय 73 आहे, मी आले तेव्हा 52 वय होतं माझं. हा हा हा. आता मला 73 सुरू झालं. हा हा हा. मला पण आमच्या महाराजांचे म्हणजे सगळ्यांचे संत एकच, गुरु एकच, असंच अनुभव आला. पैसे 5 रुपये सुद्धा नव्हते बँकेत, काही नव्हते. मुलगी आपली एम ए झालेली, लग्न कसं करायचं, घर विकून करायचं, असंच चाललं होतं. अरे बापरे. पण महाराजांनी लग्न असं करून दाखवलं, त्या लोकांनी काहीच घेतलं नाही, नुसतं बघा. नारळ. आणि किती लग्न छान. करून त्यांनीच घेतलं. तिकडं साखरपुडा, तिकडंच लग्न, सगळं तिथं तिकडंच झालं. त्या मुलीच्या लग्नाला आता 20 वर्ष होऊन गेले, आणि तिला सुरुवातीलाच जुळ्या मुली झाल्या. अरे वा. आणि जुळ्या मुली झाल्या तर त्या पण अगदी इतक्या, म्हणजे महाराजांनीच वाचवल्या. अगदी एक 900 ग्रॅम आणि एक 950 ग्रॅम. अय्या. हो, पण मग ती पण खूप महाराजांचं करायची. अचानक डिलिव्हरी झाली. उद्या आठंगुळ, आदल्या दिवशीच तिचा त्रास व्हायला लागला. ओ. सीझर झालं. सीझर झाल्यानंतर मग ते मुली लगेच दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये हे केल्या. मग त्या काचेत होत्या जवळजवळ 6 महिने हे ते. त्या वाचल्या महाराजांच्या कृपेने. म्हणजे ते बघा. आज त्या मुली, एक मुलगी माझी म्हणजे नात माझी एक गुजरातला आहे, सायबर सिक्युरिटी फॉरेन्सिक सायन्सचा कोर्स करते. अच्छा अच्छा. 12वी नंतर 5 वर्षाचा. आणि एक पुण्यामध्ये लॉ करते. हा. अरे वा. हे सुद्धा म्हणजे महाराजांचंच नाव एवढ्या कृपा. खरंय ताई. खरंच खरं दिव्यातनं वाचवल्या. लग्न पण आमचं इतकं, तिचं काही नव्हतं, आमचं पण इतकं छान लग्न करून म्हणजे त्यांनीच सगळं घेतलं. बाळणपण त्यांच्याचकडे झालं. आपण 2 रुपये 3 रुपये दिले नाही, काही नाही, काही नाही, सगळं बाळणपण त्यांच्याकडे. आणि एवढा खर्च आला त्यांना वाचवायला हे ते. पण आम्ही तर काही नाही, मी फक्त 3 महिने तिच्याजवळ राहिले. बघा ताई, म्हणजे किती स्वामींची कृपा आहे. खरंच आहे. आणि खरंच देव माणसं, अगदी रत्न जावई, अगदी जावई बहीणबाई, अगदी बहिणी बहिणीसारखं आम्ही राहतो बघा. अरे वा. खूपच छान माणसं मिळाली बघा मला. रोज तुमचे तर सगळ्यांचे अनुभव ऐकून म्हटलं आपण थोडंच आपलं काय अनुभव शेअर करणार आहे का यांचं, म्हणजे आपलं पण. मला तुमच्याशी बोलायची खूप तीव्र इच्छा आहे. आणि तो नंबर येतो ना, तो नंबर मी परवा कॅलेंडरवर लिहून ठेवला. अच्छा. म्हटलं आता यांचे सारखे फोन चालू असतात, आपला नंबर म्हणजे यांच्याशी गाठभेट होती का नाही, शक्यता कमी ते म्हटलं. पण मग अशी लावून पाहायला, महाराजांना म्हटलं तुम्हाला फोन दाखवला, महाराजांना म्हटलं लावते नंबर बघा, म्हटलं झाली गाठभेट तर झाली माझी. किती छान. तर आता तुमचा अचानक बोलायला मला केवढा आनंद झाला की किती छान ना, मस्त येते. आणि महाराजांची माझ्याकडे सुद्धा ना सकाळी समाधीची काकड्याची सगळी चांदीची उपकरणे, काकड्याची घासून स्वच्छ पुसून ते करून द्यायची. वस्त्र समाधीची 3 वेळा स्नान होतं ना त्यांना, मग ती वस्त्र धुवून सगळी द्यायची. मग रुद्राची सगळी चांदीची भांडी ती सगळी 8:30 वाजता घासून पुसून त्यांच्या ताब्यात द्यायची. म्हणजे सेवा पण. आणि मग पोळ्या करायला द्यायचं, वाढायला. इतके वर्ष आम्ही वाढत होतो, हे तर आता उभं राहत नाही आता 73 येते ना. आता पुष्कळ गर्दी खूप व्हायला लागली, हे झाले भरपूर माणसं सेवेला त्यांनी 10-10 दिवसाची यायला घेतलेले आहेत इथं हे ते. त्यामुळे आता सकाळची पहाटेची सेवा आणि नंतर मग पोळ्यांना 1 तासभर गोळे करून देते. तेवढं सकाळी 6 ते 11 जाते. त्याच्यातही म्हणजे इतके दिवस धावून पळून सुलाखून सेवा केली, सतत नामस्मरणात. आता काय केलंय, 1 ते 10, 11 ते 20 आणि 21 ते 30 असं 3 टप्प्यात 10-10 दिवस सेवेला बायका घेतलेल्या आहेत बघा. सगळीकडं. म्हणजे पोळ्यांच्या घरात 3 जणी आहेत, म्हणजे असे 1 ते 10 आहे ते. सवळ्यात
दुधाच्या घरा सगळे म्हणजे असे घेतलेत. लोकांची इच्छा आहे ना आम्हाला सेवा द्या सेवा द्या. हा, मग त्याने हा, हा. असं असं योजना काढली की तुम्ही चालेल काही हरकत नाही या 10 दिवस सेवा करा. मग तुम्ही तुमच्या घरी 10 दिवसात तुम्ही इथं राहा सेवा करा. मग येतात जोड्या जोड्याने येतात लोक कोणी हे ते. आणि एरवीचे आजूबाजूचे लोक वाढायला यायला त्याला संस्थान गाडी पाठवतो त्यांना आणतात. तर संध्याकाळी सोडून देतात त्यांना नेऊन. आता हे नातेपुते फलतो कोणती संस्था म्हणाले ताई तुम्ही? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. अच्छा अच्छा. हा 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 हा. सातारा जिल्ह्यात येतं आणि दहिवडीच्या शेजारी. अच्छा अच्छा. हा हा. फलटण पासून 1 तासात. अच्छा अच्छा. हा हा. हा मग तिथं महाराजांनी म्हणजे सगळं नामाचं बीज पेरलेले हे ते. आणि प्रत्यक्ष रामाची सेवा करत होते ना ग. तिथं राम मंदिर आहे मोठं आमच्या इथे. महाराज असताना म्हणजे. आणि महाराजांनी सगळ्यांना नामाचं प्रेम लावून हे करून महाराज नैमिषारण्यात निघाले. सगळे लोक म्हणजे रडायला लागले की आता इतके आपल्याला प्रेम लावलं इतकी निरूपण इतकं हे महाराज सोडून चालले महाराज सोडून चालले. मग महाराज टांग्यात बसले नामाचं महत्व सांगितलं सगळं. आता म्हणे मला तुम्ही कोणी थांबवू नका मी तुम्हाला सगळं हे सांगितलं असं असं करा. आणि टांगा वेशीपर्यंत नाही गेला तर रामाच्या डोळ्यात अश्रू चालले बघा. अय्या. आणि मग त्या एक जण धावत आला महाराजांना हात केला. मग टांगा थांबला त्यांच्या. म्हणे काय झालं अहो म्हणे रामाच्या डोळ्यातनं अश्रू चालले. असं म्हटलं महाराजांचा जीव गलबलला. म्हणजे ते रामाशी एकरूप झालेले हे ते. मग ते लगेच पाठीमागे आले. सवळं म्हणजे ते घातलेले हे उतरून सवळं नेसले. आणि मऊ मुलायम रुमाला असा घेऊन मग रामाचे अश्रू पुसले त्यांनी. म्हणे तू का तुझ्या डोळ्यात एवढं पाणी तुला असं वाटतं का मी जायचंच नाही इथंच राहू. असं म्हणल्याबरोबर ते अश्रू थांबले. अय्या. म्हणून इथं ती समाधी आहे. बापरे. हा तुम्ही खरंच या खरंच या तुम्ही एकदा. येईन ताई नक्की येईन ताई. खरंच या पुण्याला इकडं इथपर्यंत आलं. आमच्या पुण्यापासून 4 तासातच गोंदवल्याचं हे. किंवा पंढरपूरला जरी आल्या तर पंढरपूर 2 तासात गोंदवलं. हो का? हा पंढरपूर अगदी 80 किलोमीटरच आहे. नक्की नक्की प्रयत्न करेल ताई मी यायचा. आणि महाराज नेहमी पंढरपूरच्या यायला म्हणजे तिथे जायचे बिचे. तिथला सुद्धा मागं ते देहात असताना तंटा बडवे लोकांच्या हे चीज आमकं घेतात ते आमकं हे साल माझं तो तंटा महाराजांनी मिटवला. त्यांचं सुद्धा आपल्या स्वामींसारखं सद्गुरूला अमृत आहे. त्यांचं चरित्र आहे सगळं. म्हणजे जे जे स्वामींचं साधना आहेत तशीच आमची साधना आहे सगळी ब्रह्मचैतन्य महाराजांची. हो माहिती ताई मला ते. हा मग त्यामुळे आम्ही त्यांचे आम्हाला असंच मार्गात आलो आम्ही त्यांच्या. कुणी ना कुणीतरी माध्यम भेटून पहा संत खेचून घेतात आपल्याला. तसं आमचे गुरु हे मिळाले नाही तर आम्ही खरं राहणारे प्रवरानगर लोणी. तिथून आम्हाला शिर्डी आम्हाला 28 तास आपलं 28 किलोमीटरवर शिर्डी. हो ना. तुमचं आम्हाला शिर्डीला एवढे कधी ओढ लागली नाही. जायचो आम्ही 1-2 वर्षांनी हे ते पण असं. आणि हे अचानक म्हणजे आमच्या आयुष्यात महाराज आले. सगळ्या गावाला आम्ही नामाचा प्रसार केला. आम्ही पहिल्यांदा एकटेच होतो. मग 5 प्रोफेसर कॉलेजमधले यांचे. मग करता करता सगळीकडे प्रसार केला. काकडा बिकडा फोटो सगळं जप सगळं कार्यक्रम पुस्तक छापलं. सकाळ संध्याकाळचं उपासना सुरू केली केंद्र. आणि मग आमच्या 1000-1200 भक्त तयार झाले बघा. वा वा वा. आणि ते कार्य आम्ही खूप दोघांना बायकोने केलं. आम्हाला इथं सेवा मिळाली. हा हा हा. हा आणि आता आमच्याकडे सगळं रामनवमी दासनवमी हे सगळे आमचे भक्त लोक साजरे करतात बघा. पहाटेपासून काकडा बिकडा 13 तासाचा जोप सगळीकडे छान म्हणजे साजरं करतात. लोक दर्शनाला येऊन जातात. आणि महाराजांच्या इथं तर सगळं फ्रीच आहे. हो कुणाला पैसा नाही काही नाही. अगदी सगळं फ्री आहे बा. खोल्यांना भाडं नाही कशाला भाडं नाही. हो नाही आमच्याकडे खोल्याला भाडं नाही. अन्नदान फ्री. आणि इतकी स्वच्छता इतकी ताकदीत आणि इतकं हे सगळेजण म्हणतात आम्ही एवढं यात्रा करू रामला पण खरी शांती समाधान आम्हाला गोंदवल्यात मिळते. अरे वा. बोलून दाखवत. आणि गलबल नाही गलबल नाही अशी ढकली नाही काही. एकदा तुम्ही याच आमच्याकडं. नक्की नक्की ताई. तुमचं नाव एकदा सांगाल मला? हो मी सांगते. माझं नाव ना सरला शास्त्री. काय काय? सरला सदाशिव शास्त्री. अच्छा सरला शास्त्री. हा शास्त्री. आणि नंबर माझा 96. नाही नंबर राहू द्या ताई. नंबर नका सांगू. हा नंबर आला असेल तुमच्याकडे. हो आहे. आणि मी गोंदवले संस्थांमध्येच राहते. इथंच आहे मला रूम बिम सगळं. अच्छा. हो काय म्हणजे 20 वर्ष झाली मी इथंच राहते महाराजांजवळ.
बापरे, हो का? हो, मुलगी कराडला जवळ आहे, मुलगा आहे तिकडे लोणीला. तो येतो गुरुपौर्णिमा, दिवाळी याच्या अरे वा वा वा. पुण्यतिथीच्या उत्सवात 3 वेळा येऊन जातो तो. वा वा, आम्ही येऊ नक्की ताई. नक्की या, तुमच्या मैत्रिणी घेऊन या. हो ताई, नक्की. हा. काही हरकत नाही, सुंदर राहण्याची सोय हे ते सगळी उत्तम आम्ही करू तुमची. आणि आम्हाला म्हणजे इतकं वाटतं ना तुम्हाला भेटावं, तुमच्याशी बोलावं. बरं झालं आज माझा खरंच महाराज माझ्या पाठीशी आता जॉब बीब झाला पूर्ण. हा. आणि हे करायचं म्हणून सकाळी आमटी आणली ती खालून आणि माझं चिकुल्या केले ते वरणफळ आपण म्हणतो ना. नक्की मग नक्की. काय मी झालं येणार तर ताई, हे. मी शेअर करते हा ताई श्री स्वामी हा, कधी फोन करा. हो, कधी. आता तुमचं कसं सारखं तर आम्हाला फोन करता येत नाही तुम्हाला. हो, नक्की. असं वाटतं तुमचे सारखे अनुभव चालू असतात, तुमची ड्युटी सगळं कळालं मला तुमच्या त्या ह्याच्यातनं. हा, नाही थोडे दिवस आहे आता. थोडे दिवस आहेत नोकरीचे. हो, हो. रिटायरमेंट झाली किंवा आपला भक्ती मार्गच महत्वाचा. मार्ग बरोबर आहे. माझं अक्षरशः सांगते, माझी परिस्थिती इतकी बिकट, माझ्या गुडघ्याचं इतकं हे झालं तर माझ्याकडे एकही पैसा नाही, काही नाही, बँकेत कोणतीच ठेव नाही. आणि गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असं डॉक्टर म्हणे करावंच लागेल तुम्हाला, खूपच हे झालं, आता कसं करायचं काय करायचं मोठा प्रश्न पडला. मला एक दिवशी शेवटी महाराज म्हणले तू का हे करते, त्याचा चिंता करण्यासमोर तू ट्रस्टींना भेट. ट्रस्टींच्या गादीवर म्हणजे आमच्या गादीवर असे बसलेले, थोडं विषय काढ असं महाराजांनीच मला हिंमत दिली. मग मी आमच्या ट्रस्टींशी बोलले, म्हटलं असं असं काका खूपच हे होतं, आता असं असं सांगितले, तुम्हाला माझी परिस्थिती सगळी माहिती. म्हटलं कसं करणार तुम्ही ऑपरेशन, 1.5 लाख रुपये एका गुडघ्याचे सांगितले म्हटलं. म्हणजे त्यांची बिल सगळं मिळून 2-2.25 लाखात. ते म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी डॉक्टरांशी बोलतो. आणि खरंच महाराजांनी माझं ऑपरेशन केलं बघा फलटणला प्रसाद जोशींकडे. आणि छान झालं ऑपरेशनला. आता 8 महिने होत आले. आता मला कोणतीही वेदना होत नाही, काही नाही. वा वा वा. आणि डावा गुडघा ते म्हणजे दोन्ही गुडघ्याचं कमी, आता डाव्या गुडघ्याचं मी करणार नाही. ते कायचं महाराज केलं, भरपूर साथ दिली. आता डाव्याचं काय मग मी काय केलं, व्यायाम अजून करते, रोजचे एक्सरसाइज येते. आणि मग महाराजांना आता डाव्या गुडघ्याचं तुम्ही सगळं व्यवस्थित करायचं म्हणून मी रोज माझी सेवा बिवा सगळं सामान दिवसभरात 13,000 जप रोज करते. अरे वा. हो, 13,000 जप करते. छोट्या फुलपात्रात पाणी ठेवते विभूती घालून. आणि मग संध्याकाळ सगळा जप झाला, महाराजांना अर्पण केला की ते गुटखा तो पिऊन टाकते. वा वा, किती काही मस्त. दुखत नाही बघा. आता सगळी महाराजांवर श्रद्धा ठेवली, याचं काही करायचं नाही. हा. एक केलं भरपूर झालं, दुसरं करायचं मला हिंमत होणार नाही आता विचार. बरोबर केली. डॉक्टर आता एवढा चार्ज लावाय नाही, थोडक्यात करतो. विचारा म्हटलं नाही आता दुसरं ऑपरेशन करते. म्हणजे कुठं करतील म्हटलं, महाराज त्यांना म्हटलं महाराज वर गेल्यावर करतील म्हटलं. एक खाली केलं ना तर एक वर करू म्हटलं. आणि खूप चांगले हो, आमचं सगळं आम्हाला दवाखाना फ्री आहे, जेवण फ्री, नाश्ता काय काय तुम्हाला सांगते, घरच्याच्या वर सगळं. आणि ब्राह्मण संस्थान संपूर्ण आपलं ब्राह्मण पैसे आहेत बघा. कुठं कुणाला शिरकाव नाही, आता स्वच्छता सवळं ववळं सगळं महाराज. उद्या हळदी कुंकू आहे आमच्याकडे चैत्रगौरी. हो ना. सगळे सण महाराजांच्याकडे करते. आता बरेच फोन येत आहेत. असू द्या पण तुम्ही नक्की या बरं का. हो ताई, हो ताई. या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.